नमस्कार मित्रांनो, तर आपण चाललो आहे खुडुपलेवाडी गावाला. आणि खुडुपलेवाडी गाव चारही साईडने डोंगर आणि शेजारी नदीपात्र असणारे गाव आहे. त्या गावातील सर्व दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजे संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळणार नाही तसा, पण रोडमधून जाताना आम्हाला खूप खूप मजा आली होती आम्हाला. तुम्हाला पाहायला मिळेल. आम्हाला इथे जांभळाचे झाड दिसले, एक संपूर्ण भरलेली जांभळ होती. अगदी झाडाच्या वरच्या शेंड्यापासून खालतीपर्यंत शेवटच्या टोकापर्यंत जांभळ संपूर्ण भरलेली होती. हे बघा, तुम्हाला बघायला मिळेल. संपूर्ण भरलेली पिकलेली जांभळं आहेत, थोडी कच्ची आहेत. आम्ही चौघेजण चाललो होतो एका संगतीनेच. बाकी लोक पुढे गेले होते, काही लोक मागून येत होते. आणि आम्हाला हे सर्व पाहायला एवढी मजा आली होती ना. पवनचक्की तुम्हाला दिसत असेल, बघण्यासारखं दृश्य आहे गावातील. आणि आत्ता कच्चा रोड चालू झालेला आहे. कच्चा रोड आणि त्यामध्ये उतार, एवढा डेंजर रोड वाटत होता ना आम्हाला. त्यात आम्ही चाललो होतो स्कूटी घेऊन, त्यामुळे स्कूटी स्लिप होण्याची भीती अजून होती. हां बघा, इथं तुम्हाला दिसेल बघा किती उतार आहे. आणि समोर नदी आहे, कोयना डॅम आहे. कोयना डॅम तुम्ही सर्च करू शकता गुगलवरती. जर सर्च केल्यानंतर कोयना डॅमचे सर्व दृश्य दिसतील तुम्हाला. तेच हे समोर जी नदी दिसत आहे ती कोयना डॅमचे पाणी आहे. चारही साईडला डोंगर दिसतील बघा. समोर पवनचक्की आहे आणि खोल दरी आहे समोर. तर आता आपली गावामध्ये एंट्री होत आहे आणि हे आहे खुडुपलेवाडी गाव. आणि समोर जो मंडप दिसत आहे तो लग्नासाठीचा मंडप आहे. माझ्या पुतणीचं लग्न होतं त्या दिवशी आम्ही या गावामध्ये आलो होतो. तेव्हा मला जेवढी वेळ भेटली तेवढी वेळ काढून मी गावाची शूटिंग केलेली आहे. समोर माझा मित्र आणि माझ्या आत्तीचा मुलगा दोघे उभे आहेत. आणि ॲक्टिंग बघा याची आता. अरे वा वा, हो हो. आणि इथे आहे केळीची बाग. केळीची एवढी एकत्रित एवढी झाडं बऱ्याच लोकांनी पहिली वेळ पाहिली असतील. केळी इथं आलेले आहेत बघा. जबरदस्त नजाराच मस्त वाटते बघायला. त्यानंतर आम्ही खालच्या बाजूला आलो गावाच्या. जरा इथे ही झोपडी, जुनी झालेली झोपडी दिसते तुम्हाला बघा. त्याला खोप बोलतात. खोप, झोपडी नाही. ही जनावरापासून, जंगली जनावरापासून रक्षण आपल्या शेतीचं करण्यासाठी केलेली खोप आहे. तर त्याच्या वरचा कागद बहुतेक निघून गेलेला आहे. आणि आमचा छोटा बंधू त्याच्यावरती बसून फोटोशूट करणार आहे आता. आणि शशिकांत त्याचं फोटो काढत आहे. मला पण वाटलं बघूया कसा फोटो काढते, म्हणून मी कॅमेरा झूम करून त्याच्या मोबाईलमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला. तर हा डबा खास वाजवण्यासाठीच ठेवलेला आहे, कारण जंगली जानवर कोणतेही आलं तरी तो डबा वाजवल्यानंतर ते पळून जावं त्यासाठी लावलेला तो डबा होता, जो मी आता वाजवला. पुन्हा एकदा इथं आपल्याला केळीची बाग मोठी बघायला मिळेल. आणि समोरच्या डोंगरावरती मी झूम करण्याचा प्रयत्न केला, कारण समोर एक गाव दिसत होतं. त्यानंतर मी पण म्हटलं आपण पण बघूया याच्यामध्ये बसून कसं वाटतं, आणि फोटोशूट करायलाही चांगला सीन भेटत आहे इथं. तर मी आता या झोपडीमध्ये बसलेलो आहे. आणि ही झोपडी जी दिसते तुम्हाला, ती शेतीची जनावरांपासून संरक्षण करण्यासाठी इथं राखणदार एक बसलेला असतो त्याच्यासाठी बनवलेली झोपडी आहे ही. तुम्हाला शेती आहे आजूबाजूला ती दाखवतो. ही सर्व शेती आहे. केळीची झाडं आहेत इकडे. ह्या सर्वांचं जनावरांपासून रक्षण करण्यासाठी ही झोपडी बनवलेली आहे. त्या झोपडीमध्ये बसून रक्षण केलं जातं. पुन्हा एकदा यांनी इथं फोटोशूटचा कार्यक्रम चालू केलेला आहे. ती गवताची गंज आहे पाठीमागे. प्रत्येकाच्या गावामध्ये त्याला काहीतरी वेगळं नाव असेल. आमच्याकडे गवताची गंज बोलतात. आणि इथं बघा गाई आणि वासरू आहे, गाईचं एक छोटंसं. त्यानंतर आम्ही एका गल्लीतून समोर निघालो. आणि या गावामध्येचं वैशिष्ट्य बघा की सर्व घरं कौलाची आहेत गावामध्ये. आणि आपला आता व्हिडिओ इथे संपणार आहे, कारण इथून पुढे काम होतं मला, त्यामुळे व्हिडिओज करू शकलो नाही जास्त. पुन्हा या गावाला नक्की भेट देऊ आपण. या गावातील ही शेती असेल किंवा ही झोपडी असेल किंवा ही केळीची बाग असो, सर्वच दृश्य आपल्याला एकदम मोहक वाटली. त्यामुळे या गावामध्ये पुन्हा येण्याची आपली इच्छा तर आहेच. आपण पुन्हा नक्की भेट देऊ आणि आपला व्हिडिओ इथे संपवूया आपण. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, खुडुपलेवाडी गाव कसं वाटलं, कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.